हॅलो फ्रेंड मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी ची फी रिटर्न व्हायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच जणांना हा मेसेज आलेला आहे बरोबर। त्या फी बद्दल आपण कोणाला रिफंड होते कोणाला होत नाही, कशा पद्धतीने रिफंड होईल आणि किती रिफंड होईल हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। रेल्वे ग्रुप डी ची 2024 ला वॅकन्सी निघाली होती। किती? 2024 ला। फॉर्म 2025 मध्ये भरले गेले होते आणि ज्याची एग्जाम आता नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या वेळेत झालेली आहेत। आता ही मी काय सांगतोय तर आताच नुकतेच ज्यांनी फॉर्म भरलेत फेब्रुवारी मार्च मध्ये, त्यांना परत वाटायला नको की आपली फी रिफंड झालेली आहे का सर। आताच तुमची एग्जाम झाल्याशिवाय फी रिफंड होत नाही हे तुम्हाला पण माहित असेल बरोबर। एग्जाम झाल्यानंतर 2-3 महिन्यांनी फी रिफंड होती। आता तुमची एग्जाम फेब्रुवारी मध्ये संपलेली आहे बरोबर, आणि आता मार्च पण संपलाच थोडक्यात, त्यामुळे 1.5 ते 2 महिन्यानंतर तुमची ग्रुप डी ची फी रिफंड व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता नवीन ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांची नाही। 2024 मध्ये वॅकन्सी निघाली होती, 2025 मध्ये ज्यांनी त्याचा फॉर्म भरला होता रेल्वे ग्रुप डी चा त्याची फी रिफंड होत आहे। ठीक आहे, हा मेसेज येत आहे तुम्हाला। जर तुमचा अकाउंट नंबर दिला असेल तर तुमच्या अकाउंटला मेसेज बी आला असेल, टेक्स्ट मेसेज पण तुमच्या नंबरवर, आणि तुम्ही फोन पे किंवा एक ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट जर बघितलं तुमच्या बँकेचं तर तुमच्या लक्षात येईल की ओपन आणि ओबीसी यांना 400 रुपये फी रिफंड झालेली असेल। 400 रुपये फी रिफंड झालेली असेल ग्रुप डी ची। ठीक आहे, आणि एससी आणि एसटी साठी 250 रुपये फी रिफंड झाली असेल। एससी आणि एसटी ची 250 रुपये फी रिफंड झाली असेल मित्रांनो। ठीक आहे, तुम्हाला झाली नसेल रिफंड तर 1-2-4 दिवसात रिफंड होईल, नाहीतर परत मेसेज करून कुणी विचारायचं नाही सर माझी आली ना रिफंड, सर मला मेसेज आला नाही। अजिबात असे मेसेज करू नका कुणी। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय रिफंड होत आहे। आता फी रिफंड कोणाचे पैसे होतात ठीक आहे, आणि कोणाचे होत नाहीत। रिझल्टची फी रिफंडला काही घेणं देणं नाही, नीट लक्षात घ्या। बऱ्याच जणांचं असतं की सर मी पास झालो नाही म्हणून माझी फी आली नाही का रिफंड। तुम्ही एक्झामला गेला असेल, एक्झामला तुम्ही जर प्रेझेंट असेल तर तुमची फी 100% रिफंड होणार। एक्झाम जर तुम्ही गेलाच नाही द्यायला तर तुमची फी रिफंड होणार नाही। हा मुख्य मुद्दा आहे। बाकी तुम्ही तुमचा रिझल्ट लागला, तुम्ही बसला त्यात सीबीटी फिजिकलसाठी नाही बसला, याच्याशी फी रिफंडचा काही संबंध नाही। तुम्ही एक्झामला प्रेझेंट असेल तर होणार, जर तुम्ही एक्झामला प्रेझेंट नसेल तर नाही होणार। ठीक आहे मित्रांनो, आलं लक्षात तुमच्या। त्यामुळे बाकी ह्याचा काही संबंध नाही। ओबीसी ओपन साठी 400 रुपये, एससी एसटी साठी 250 रुपये फी तुमची रिफंड होत आहे असा तुम्हाला टेक्स्ट मेसेज येत आहे बरोबर। किंवा अकाउंटवर बॅलन्स तुमचा किती अगोदर माहित असेल तर ते चेक करून बघितलं तर तुम्हाला कळेल। ज्यांची आली नसेल त्यांचीही 2-3 दिवसात येईल। ठीक आहे, आणि आता नवीन ग्रुप डीच्या जी वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याची बॅच ग्रुप डीची 5 एप्रिल पासून आपली सुरू होत आहे। ज्यांना पण बॅच लावायची असेल त्यांनी आपलं हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या, रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस, आणि यामधून ती बॅच तुम्ही घेऊ शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता बॅचविषयी काही जरी माहिती पाहिजे असेल तर। ठीक आहे, सध्या कुपन कोड तुम्हाला 1 2 3 4 5 हा कुपन कोड टाकल्यानंतर 30% तुम्हाला ऑफ भेटत आहे, डिस्काउंट भेटत आहे 30% सध्या बॅचवरती। तो डिस्काउंट पहिले 40 ते 50 ॲडमिशन राहील। त्यामुळे पटकन प्ले स्टोअरवर जाऊन रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस ॲप डाउनलोड करा, आणि मराठीतून पूर्ण ग्रुप डीचा सिलेबस आपण कव्हर करून घेणार आहे। गणित 25 मार्काचं असतं, बुद्धिमत्ता 30 मार्काचं असतं, सामान्य विज्ञान 25 मार्क, आणि जी के आणि चालू घडामोडी 20 मार्क। अशा पद्धतीने आपण हे सब्जेक्ट कव्हर करून घेणार आहे। मराठीमधून आहे,
ॲप्रांटिस रेल्वे ग्रुप डी साठी ज्यांनी केली रेल्वेमध्ये ॲप्रांटिस त्यांनी तर पहिल्यांदा जॉईन करा, कारण तुम्हाला माहीत आहे की ॲप्रांटिसचा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे सेपरेट. ज्यांच्या रेल्वेमध्ये ॲप्रांटिस झाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड नसतील त्यांनी पण या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून ॲप्रांटिसला ॲड करायला सांगावे. कोणता हा नंबर 85 50 93 52 62. ठीक आहे. बेसिकपासून आपण मराठीतून शिकवत आहे, PYQला पडलेले प्रश्न वगैरे व्यवस्थित घेऊन. त्यामुळे तुम्हाला जर ग्रुप डीमध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर आजच आपली ही बॅच जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो. 5 दिवसातच बॅच सुरू होती आणि फी रिफंड व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्यांची पण आली नसेल त्यांची पण येऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, अजून काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. थँक्यू फ्रेंड.